लात तर तुला बसली पाहिजे रे। तू जे काही केलंय ते स्वतःच्या तोंडाने बोलायची तरी हिंमत आहे का तुझ्यात? आणि तुम्ही माझ्या आबांशी बोलताना नीट बोलायचं। राहिला प्रश्न तुमच्या या नालायक मुलाचा, याला तर एक क्षण पण इथे थांबू देणार नाहीये मी। मग कुठे पाठवशील? जिथे गुन्हेगारांची जागा असते, पोलीस लॉकअप। तू मला लॉकअप मध्ये पाठवणार? मी जेलमध्ये जावं अशी तुझी इच्छा आहे ना, तर मी जाणार, पण मी एकटा नाही जाणार। आबासाहेबांना घेऊन जाईन। आबांना घेऊन जाणार म्हणजे? हा, आबांनी काय केलंय? सांगतो, सगळं सांगतो। इंद्रा, एक काम करूया, तू माझ्यावर केस ठोक, मी आपणवर केस ठोकतो। तुझ्याकडे अर्धवट वकील आहे आणि माझ्याकडे पेपर्स। ए, कसले पेपर्स? आणि मुळात राणी जे काय बोलते ना, त्या प्रश्नांची उत्तर दे पहिले। आबांवर केस करण्यासारखं आबांनी केलंय काय? सांगतो, तेही सांगतो। या आबाने आमच्या दादासाहेबांना कोंडून ठेवलं, त्यांचा छळ केला, त्यांच्यावर अत्याचार केले, स्वतःच्या मोठ्या भावासोबत। वाटेल ते बोलू नकोस। मालती महाडिक खूप बोललात आजवर, आज आम्ही बोलणार। या भोळ्या चेहऱ्याच्या आबांनी आमच्या दादांचा छळ केला, पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी त्यांना कोंडून ठेवलं, किडनॅप केलं, आणि ते आम्हाला सोडून निघून गेले असं भासवलं। तुम्ही उगाच खोटे आरोप करू नका। हो, आबा एखाद्या दुश्मनाशी सुद्धा असं वागणार नाहीत। आणि तुमच्याकडे काय पुरावा आहे की आबांनी दादासाहेबांना किडनॅप करून ठेवलं होतं? ए, अर्धवट वकील, देणार, सगळे पुरावे कोर्टात देणार। या आबाची सगळी नीच कर्म, सगळी पाप समोर आणणार। नाही याचे कोर्टात कपडे फाडले ना, तर नाव नाही लावणार। आबा, रिलॅक्स, नाही तुमचं बीपी शूट होईल। हा, काय आहे, आजच्या रात्री तुम्हाला बरंच ऐकायचं आहे, बरंच बघायचं आहे। दादा आलेत ना? विक्रम, पास झाला? काय बोलतोस, तुला कळतंय का? ज्या आबांनी तुम्हाला मायानी वाढवलं त्यांच्यावर असले घाणेरडे आरोप करताय? हे बघ, तुझा बाप तुम्हाला सगळ्यांना टाकून गेला होता, हेच सत्य आहे। आणि मग आबांनी जर तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला जीव लावला, तर हे करून काय त्यांनी चूक केली? ओ सासूबाई, काय चूक काय बरोबर याबद्दल तर तुम्ही बोलूच नका। तुम्ही किती आतल्या गाठीचे आहात ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। काकी, आबासाहेबांची बाजू घेत आहे। आजपर्यंत तुम्हीच त्यांना विचारलात ना, तुम्हीच त्यांना जाब विचारलात की असं का वागताय, विचारलात? आमच्याच घरात आम्हाला नोकर बनवून ठेवलं। या
आबासाहेबांनी आम्हाला बापाची माया लावली, मग आमच्या बापाला आमच्यापासून दूर का नेलं? विक्रांत, you're crossing your limits. तो काही चुकीचं बोलत नाहीये दादा. आबांनी आम्हाला आमच्या बाबांपासून लांब करून फार मोठं पाप केलंय.